बाईला बघून नाचलास बापू. 2-2 लाख रुपये देतो म्हणत बायको नाही या काळाला. तिनं मला फोन करून घेतो म्हणली. मी नको म्हणलं सुभाष पाटलाला. मला अजून शिकायच्या 4 वर्ष थांब म्हणलो. सुभाष पाटील म्हणले भरत पाटील लय चांगली आहे, लय भारी आहे, माझ्या मनावर करा. 4 एकर बुडतीचं शेत आहे. ऐका श्रीमान धर्मदाते सुरेश पाटील मेनूरकर. ऐका श्रीमान धर्मदाते सुरेश पाटील मेनूरकर ह्या सद्भक्ताकडून बायकोला वागा ढिलं ठेवू नको म्हणून 501 रुपयाची भेट आली. पाटील उग म्हणजे 4 माणसात इज्जत काढाली हिनं. हिला तिळभर कमी नाही. तुम्ही सांगा हिला कमी असल्यावर हिनं एवढी पक्षापक हात होती काय? ह्याच्यावनी लोड होऊन जात होती. खरं खायला याला नाही बघा. हिला माई शपथ हो, मी रोज बँकेतून येताना म्हणलेला आणतो की नाही का तुला? म्हणले आईला खायला म्हणलेला आणतो. कोणाला बी विचारा एवढ्यातल्या खाऊन हिचे 1,500 तर घेऊनच बघलो नाही. होय ग कोण म्हणलंय? आमची आता तर सोयरी घरी आली अजून झालीच नाही तर हिचा टाका म्हणालाय. तुला सांगायला मी मारतो. माझ्या बायको नवरा मध्ये याच नाही. मी नको म्हणत होतो. सुभाष पाटलांना म्हणले पाटील करावं लागते म्हणल्यानं कसं तरी राज्य होऊन केलो तर हिला करून घेतल्यावर काय झालं बघा. हट्ट करून घराची आली. हिनं तट करून आली नको नको म्हणताना. हट्ट करून घराची आली. हिनं बसली वसरीच्या हिनं तट करून माझ्या घरी आली. घरची गेली. घरची बाहेर बाहेर जाता वसवस लागे पाटी. हट्ट करून घराची आली. बसली वसरीच्या काठी. हट्ट करून घराची आली. बसली वसरीच्या काठी.
हे कोण होय माहित आहे काय? हे शंकीन रे बाबा माग लागून आलेली ये होय डंकीन म्हणून शंकिनी बाबा डंकीन रे मामा. हिनं काय म्हणली? घरी खायला काहीच नाही म्हणली. हिला खायला काय काय लागते लिहून घ्या. मी म्हणून पुरवठा पडला हिला दुसऱ्यानं खाऊ घालणं होय ना. चौशेराचा वरण भात केला. चौशेराचा वरण भात केला. मामा 4 शेर म्हणजे 1 पायली म्हणतात आमच्याकडे. म्हणजे 5 किलो 1 धडी एका टायमाला